कोपरगाव पंचायत समितीला तब्बल 1.5 वर्षांनंतर पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळाले असून राज्य शासनाने नियुक्त केलेले स्वप्नील वाळुंज यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर पंचायत समिती परिसरात अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले। कोपरगाव पंचायत समितीत नोव्हेंबर 2024 पासून जून 2026 पर्यंत पूर्णवेळ गटविकास अधिकारी नव्हते। या कालावधीत प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी प्रशासनाचा कारभार सांभाळला। मात्र आता राज्य शासनाने पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याने पंचायत समितीच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। स्वप्नील वाळुंज हे यापूर्वी मुंबईतील मंत्रालयात महसूल विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते। सप्टेंबर 2025 पासून आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिल्यांदाच कोपरगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील असलेल्या स्वप्नील वाळुंज यांना मंत्रालयातील प्रशासनाचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या विकास कामांना गती मिळेल, तसेच प्रशासन अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीने कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तब्बल 1.5 वर्षांनंतर पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळाल्याने कोपरगाव तालुक्यातील विकास कामे, विविध शासकीय योजना आणि पंचायत समितीच्या दैनंदिन प्रशासनात अधिक समन्वय व कार्यक्षमता दिसून येईल अशीच आशा व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।